जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. राज्य शासकीय कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्गासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी निर्गमित केलेला आहे. काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना होऊन त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 23 एप्रिल 2024 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय गेल्या वर्षीच वेतन सुधारणा समिती म्हणजेच बक्षीस समिती खंड 2च्या अनुषंगानं राज्यातील शासकीय कर्मचारी अधिकारी यांना वेतन त्रुटी वेतन सुधारणा करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय गेल्या मार्च महिन्यामध्ये निर्गमित झालेला होता. पण याच धर्तीवर राज्यातील काही शासकीय अधिकारी कर्मचारी ज्या आहेत त्यांच्या वेतनामध्ये अजून सुद्धा त्रुट्या आढळून येत आहेत आणि या संदर्भात वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना केलेली आहे. या संदर्भातलाच वेतन त्रुटीबाबतला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. वेतन त्रुटी निवारण समिती 2024च्या कामकाजासाठी सहाय्यक कक्ष अधिकारी आणि लिपिक टंकलेखक यांच्या सेवा अधिग्रहित करण्याबाबतला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, 7व्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगानं न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समिती 2024ची स्थापना करण्यात आलेली असून समिती स्थापनेच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करावायचा आहे आणि वेतन त्रुटी निवारण समिती 2024च्या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि जे कर्मचारी या संदर्भातले ज्यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत त्यांचं नाव, पदनाम आणि सध्याचा त्यांचा विभाग याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. वेतन त्रुटी निवारण समिती 2024च्या कामकाजासाठी 6 महिने किंवा समिती आपला अहवाल शासनास सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात या कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहित करण्यात येणार आहे. उपरोक्त कर्मचाऱ्यांनी इतर कोणत्याही आदेशाची प्रतीक्षा न करता 24/4/2024 रोजी वित्त विभाग सेवा 9 येथे रुजू अहवाल सादर करावयाच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं निश्चितच येत्या 6 महिन्यामध्ये जे शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत ज्यांच्या वेतन त्रुटी संदर्भात तक्रारी आहेत, वेतन सुधारणा व्हायच्या आहे, त्या कर्मचाऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे. येत्या 6 महिन्यामध्ये त्यांना वेतन त्रुटी ज्या आहेत त्यांच्या दूर होणार आहेत आणि नवीन जे वेतन जे आहे ते वेतन त्यांना लागू होणार आहे. त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी ही चांगली बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय. अशाच रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.